भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येण्या अगोदर डिजिटल इंडिया, भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ भारताची घोषणा केली, परंतु सत्तेतील सत्ताधारी राज्यकर्ते आणि प्रशासन यांना याचा विसर पडलेला दिसतो आहे. कारण सोलापुरातील सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानदाराकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. प्रत्येक रेशन दुकानातील रेशन कार्डची नोंद ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असताना दुकानदार याची दखल घेण्यास तयार नाहीत. तसेच अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून कठोर कारवाई होत नाही. हा आदरणीय पंतप्रधानांच्या आदेशाचा आणि केंद्र सरकारच्या नियमांचा अवमान असून त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि सोलापूर शहर पुरवठा कार्यालयाकडून गंभीरतेने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या नियमांचा उल्लंघन होत असल्याबद्दल रास्त भाव धान्य दुकानदारांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घेऊन खालील मागण्यांचा विचार व्हावा. दरमहा रेशन धान्यापासून वंचित असलेल्या रेशन कार्ड धारकांना दरमहा धान्य देण्यात यावे. रेशन दुकानातून देण्यात येणारे धान्य आणि आनंदाचा शिधा देताना कार्ड धारकांना पोचपावती दिली पाहिजे. रेशन दुकानातून अंत्योदय आणि अन्नपूर्णा या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे रेशन कार्डवर फोटो बंधनकारक करावे. प्रत्येक रेशन दुकानावर संस्थेचे आणि चालकाच्या नावाचे बोर्ड बंधनकारक करावे. सोलापुरातील 4 परिमंडल कार्यालय हे सध्या देशात दुकानदारांचे लायब्ररी झालेले असून यासंबंधी परिमंडल अधिकाऱ्यांनी आणि पुरवठा कार्यालयाकडून कठोर भूमिका घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना काम करण्याची मुभा कार्यालयात मिळावी ही अपेक्षा. सदर निवेदन देताना संघटनेचे सरचिटणीस रियाज अत्तार, उपाध्यक्ष लक्ष्मण वडलाकोंडा, संघटक रविकांत ममदापुरे, कय्यूम तांबोळी, नागेश दासरी, महेश फुटले आदी उपस्थित होते. सर्वांनी हे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले. आज सोलापूर शहर जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनाची बाब अशी आहे की रेशन धान्यापासून वंचित असलेल्या कार्डधारकांना दरमहा धान्य मिळावे. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब सत्तेवर येण्याअगोदर डिजिटल इंडिया, भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ भारताची घोषणा केली, परंतु सत्तेतील सत्ताधारी राज्यकर्ते आणि प्रशासन यांचा या बाबतीचा विसर पडलेला आहे. तर या संघटनेची एकच मागणी आहे की रेशन कार्ड धारकाची जी आहे ऑनलाईन नोंदणी ही सक्त करावी आणि रास्त भाव धान्य दुकानातून पूर्ण 100% माल मिळावा अशा ठिकाणी मागणी आहे. त्याचप्रमाणे शहर पुरवठा कार्यालयाकडून याची गंभीरतेने निवेदनाची बाब दखल ही घेतली जात नाही. या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी आमची आहे की दरमहा रेशन धान्यापासून वंचित असलेल्या रेशन कार्ड धारकांना दरमहा धान्य देण्यात यावे. रेशन दुकान देण्यात येणारे धान्य आणि आनंदाचा शिधा देताना कार्डधारकांना पोचपावती दिली पाहिजे. रेशन दुकानातून अंत्योदय आणि अन्नपूर्णा या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे रेशन कार्ड प्रमुखाचे फोटो बंधनकारक असावे. प्रत्येक रेशन दुकानदाराचे त्या संस्थेची नावं त्या दुकानाच्या समोर फलक बंधनकारक करावे. सोलापुरातील 4 परिमंडल कार्यालय हे सध्या रेशन दुकानदाराचे लायब्ररी झालेले असून यासंबंधी परिमंडल अधिकाऱ्यांनी आणि पुरवठा कार्यालयाकडून कठोर भूमिका घ्यावी आणि कर्मचाऱ्याची काम करण्याची मुभा कार्यालयात मिळावी अशा तऱ्हेची मागणी आज जनता ग्राहक संघर्ष समितीकडून करण्यात आलेली आहे. तर ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.